नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सैरांद्रीचा विभाग विकसे मांदार शृंगावरी नामे सजन जोरुपे सजला श्री उर्वशीचे विधी साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे शिवी हे देवजानुत रामदास जोया जना उद्धरी. आपण ब्रह्माचा आणि आत्म्याचा दोन्हीचा अभ्यास केला. आत्मलक्षणं काय आहे ती पण पाहिली. आता स्वाभाविक श्रोत्यांचा आजचा प्रश्न जो तुमच्या आमच्या मनात असणारा की एखाद्याला ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली आहे, एखाद्याला आत्मज्ञान प्राप्ती झाली, त्याला ओळखायचं कसं? होऊन गेलेल्या संतांबद्दल आपण सगळं सांगतो, पण आपल्या भोवती अशी एखादी व्यक्ती आहे आणि ती आत्मज्ञानी, याला कसं ओळखायचं? असा स्वाभाविकच तरुणांचे प्रश्न आहेत. समोर सगळी तरुण मंडळी आहेत समर्थांच्या, त्यामुळे त्यांच्या मनात ब्रह्मलक्षणं आत्मलक्षणं सांगितल्यावर काय आले असेल असा विचार करून समर्थांनी प्रश्न निर्माण केला आहे. त्यामुळे आता खरं तर पूर्वी एकदा बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध हे जे काही 4 प्रकार आहेत किंवा 4 पायऱ्या आहेत त्या एकदा बघून झालेल्या आहेत. तरी देखील पुन्हा सिद्धलक्षण नावाचा समाज समर्थाने आजचा आपला 8व्या दशकातला 9वा आपल्यासमोर मांडला आहे. मग आता ही सिद्धलक्षणं काय असतील? तर त्यावेळेला जे 4 पायऱ्या सांगितल्या की बद्धापासून सिद्धाकडे जाताना कशी कशी प्रगती करायची, त्या संदर्भात 4ही प्रकार आपल्याला सांगून झाले. आणि म्हणून सिद्धलक्षणाचं वर्णन करताना संतांचं वर्णन केल्यासारखंच आपल्याला वाटलं. आता फरक काय आहे? तर आता पुन्हा एकदा सिद्धलक्षण सांगताना ज्याला आत्मज्ञानाची मोक्षाची प्राप्ती झालेली आहे तो कसा दिसतो, तो कसा वागतो, तो कसा राहतो, त्याला कसं पाहायचं, असे जे प्रश्न मनात येतात अशी लक्षणं सगळी आपल्याला या समासात पाहायला मिळणार आहे. हरिपाठाची आठवण होते. हरिपाठामध्ये जे आपण अभंग म्हणतो त्या अभंगात प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं दिसेल, नामी उन्मनी साधली. सोपं सोपं आहे. सिद्धलक्षण सांगताना माऊली काय म्हणतात? अहो ज्याला नामामध्ये उन्मन झालं ना त्याला सिद्धी झाली. योगयागपीठ आहे तयानं ही सिद्धी. तुम्ही यज्ञयाग कराल तरी नाही सिद्धी मिळणार, तीर्थाटन करायला जाल तरी नाही सिद्धी मिळणार. असं कधी सिद्धी मिळेल आणि कुठल्याही मिळणार नाही. तर त्याच्यात पुन्हा मोक्षलक्षणाचा आत्मज्ञानाचा विचार करताना जी गोष्ट आपल्याला सांगितली होती की मन उन्मन झालं पाहिजे किंवा आपण सगळे गुणातीत झालं पाहिजे, अशी लक्षणं ज्याच्यामध्ये असतात त्याला सिद्ध म्हणायचं, अशी एक व्याख्या आपल्याला या समासात आहे. त्याची सगळी अशी एक यादी लक्षणांची, हे सगळे गुण ज्याच्याकडे दिसतील त्याला आपण सिद्ध म्हणायला हरकत नाही. मग आपल्या मनात येईल की अरे असं कुठे अशी माणसं असू शकतात का? एवढे सगळे गुण एका ठिकाणी कसं आहे? मग एकेका गुणाचा जेव्हा विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे कधीतरी केव्हा तरी कुठले तरी गुण आपल्यामध्ये पण असतात, नेहमी नसतात. त्यामुळे आपल्याला आपण आत्मज्ञानी म्हणू नाही शकणार, पण वाटचाल आहे. म्हणजे बद्ध आणि मुमुक्षु ही वाट आपण ओलांडलेली आहे. मुमुक्षु साधकमध्ये असू कदाचित, मोक्षाची इच्छा आहे, हे सगळं जाणण्याची इच्छा आहे, पण साधना नीट होत नाही आहे. त्यामुळे सिद्धावस्थेपर्यंत पोचलो नसू कदाचित किंवा पोचणार नाही कदाचित, परंतु ही लक्षणं नेमकी काय ती जाणून घ्यायला काय हरकत आहे असा विचार करून त्या लक्षणांची ओळख करून घ्यायची. ती लक्षणं एक एक करून आपल्यामध्ये येतील असा प्रयत्न करायचा. आपल्याला चुका कळतात, ही प्रगती होते आपली की आपण एखाद्या गोष्टीकडे कशा दृष्टीनं पाहतो, नेमकं आपलं काय चुकतं हे आपल्याला कळतं. लगेच चूक दुरुस्त होते अशातला भाग नाही. मन आहे ना, ते मन फार वाईट आहे. त्यामुळे ते मन आपल्याला माझंच बरोबर आहे असंच वागायला हवं, यांनी असं वागायचं मग आपण काय, असे सगळे विचार येतातच ना. त्यामुळे त्या वेळेला आपण पुन्हा स्वतःला सावध करून घेणं याच्यासाठी या समासाचा आपल्याला उपयोग होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चांगलं अन्न जर दिलं तर शरीर चांगलं राहतं. सात्विक अन्नाचा विचार गीतेने अनेक ठिकाणी अनेक वेळा केला आहे. तर त्या सात्विक अन्नाचा जर आपण विचार केला की गैरपदार्थ नाही खाल्ले तर शरीर पण चांगलं राहतं की हो. तसंच चांगले विचार, निर्मळ विचार मनाला दिले तर मन पण निर्मळ चांगलं राहील की हो. परंतु मन निर्मळ राहायला चांगले विचार बाहेरूनच फक्त येणार आहेत असं नाही आहे, आत पण चांगले विचार यायला हवेत ना. तर बाहेरचे विचार आपण प्रयत्नपूर्वक काढू की चांगल्याच ठिकाणी जाऊ, सत्संगाला जाऊ, चांगली पुस्तकं वाचू, पण आत येतात ना विचार वाईट.
ते आपल्याला दुरुस्त करायला हवं. मी नेहमी उदाहरण देते की आपण इतकं आपलं मन वाईट असतं की आपल्या मनात पटकन चांगला विचार येत असेल. कल्पना करून बघा, आपल्या घरातल्या माणसाला सांगितलेल्या वेळेपेक्षा उशीर झाला यायला, काय मनात येतं? येत नाही हो चांगला विचार. माहीत असतं आपल्याला की एवढं काय परकं गाव आहे का, कोणीतरी भेटलं असेल रस्त्यात, लागला असेल वेळ, पण असे नाही विचार येणं. आपल्या मनाला आपल्या दुरुस्त करावं लागतं की अरे कशाला असा विचार करतोय, दुसरा विचार कर. पण येतो वाईटच विचार. असं आपलं मन आहे. त्या मनाला आपल्याला सिद्ध करायचं आहे, तयार करायचं आहे की अरे मन उन्मन करायचं म्हणजे काय, तर मन चांगल्या विचाराने सिद्ध करायचं आहे. बाहेरून चांगल्या गोष्टी कदाचित घेऊ, पण आत तयार होणाऱ्या गोष्टींचं काय, त्या दृष्टीने आपल्याला सिद्धाचा विचार करायचा आहे. रात्रंदिवस आपल्याला स्वस्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं चिंतन करावं लागेल. यासाठी मी म्हणजे कोण आहे, हे सगळं का होतं, तर ममत्व अडकलेलं असतं म्हणून. हा देह माझा आहे, ही माणसं माझी आहेत, म्हणून आपल्याला हे दुःख आहे. ममत्व गेलं की दुःख नाही. तसं आपल्याला जमलं पाहिजे. उन्मन होणं किंवा ममत्व जाणं किंवा स्वस्वरूप कळणं हे झालं की आपोआप ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त होणार आहेत. आपल्याला दुःख नेहमी जे काही होतं ते ममत्वामुळे होतं. हे माझं आहे, ह्याच्यामध्ये सगळं दुःख आहे. हे माझं नाही म्हटलं की दुःख नाही आहे. कितीतरी वेळा आपल्याला, आपण नेहमी उदाहरण घेतो, वर्तमानपत्रातली बातमी वाचून होतं ना, दुःख आपल्याला होतं टेम्पररी. एक 5-10 मिनटं किंवा 10 वेळा आपण कदाचित दिवसभरात, फारच आपल्या मनाला लागणारी बातमी असते ते 4 वेळा लोकांना सांगू. या पलीकडे आपण दुःख नाही की करू शकत, तितपतच असतं. पण आपल्या बाबतीत काही असेल की मग आपण दिवसभर काय, कित्येक दिवस त्याचा परिणाम आपल्यावर होतो. तर असं होतं. म्हणून ते आपल्याला सांगतात की रात्रंदिवस त्या स्वस्वरूपाची जाणीव जर आपल्याला असेल, स्वला आपण ओळखलं असेल, त्या आत्मज्ञानासंबंधी विचार असेल, तर मग आपल्याला उन्मन व्हायला वेळ लागणार नाही. ती जी उन्मनी अवस्था आहे, वारंवार वर्णन केले, त्या उन्मनी अवस्थेमध्ये द्वैत संपतं. आणि द्वैत संपलं की दुःख संपलं. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग काय करायचं, तर जसं सुख दुःख किंवा मी तू पण किंवा भक्त आणि भगवंत, द्रष्टा आणि दृश्य, हे सगळं एकच आहे असं आपल्याला दिसलं की मग आपलं हे द्वैत संपेल. आपल्याला सगळ्या गोष्टी अजून वेगवेगळ्या दिसत आहेत ना, त्यामुळे गडबड होते. त्या मनाला चांगले विचार देणं, मनात चांगले विचार येणं, या गोष्टी आपल्याला जमल्या तर हळूहळू आपण साधकाकडून सिद्धाकडे वाटचाल करू. आता साधकाला म्हणून सूचना सगळ्या आत्मलक्षणामध्ये, मोक्षलक्षणामध्ये त्यांनी आपल्याला दिल्या होत्या. हे जे सगळं एवढं मोठं पसरलेलं, विविधतेनं नटलेलं जग आहे, हे सगळं दृश्य जग आपल्याला दिसतं आहे. आणि सिद्धाच्या बाबतीमध्ये पण त्याला दिसतंच ना, पण त्या दृश्य जगाचा परिणाम तो करून घेत नाही. आपल्या ह्या दृश्य जगामध्ये वावरताना आपल्याला जगातल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्यावर होतो आहे, चांगल्या वाईट सगळ्या. या दृश्य जगामध्ये आपण अडकतो आहे, तसं त्याच्या बाबतीत होत नाही. म्हणून त्याचा आणि आपला म्हणजे साधकाचं हे दृश्य जग खरं असण्याचं जे अज्ञान आहे ते दूर झालं की हळूहळू त्याची सिद्धाकडे वाटचाल होईल. आज आपण सगळ्या दृश्य जगामध्ये जे दिसत आहे त्याच्यात अडकतो आहे, स्वाभाविक आहे. याचा अर्थच अगदी आणखीन सोपा एखाद्या गणिताच्या भाषेत मांडायचं म्हटलं की देहबुद्धीचा नाश होणं म्हणजेच आत्मज्ञान होणं. देहबुद्धी आहे म्हणून हे सगळे भानगड आहे. देहबुद्धीचा नाश झाला की मग आत्मज्ञानाची प्राप्ती भेटते. त्याचा अर्थच मुळे आत्मज्ञानाची प्राप्ती होणं असा आहे. त्याचा अर्थच मुळे परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होणं असाच त्याचा अर्थ आहे. सर्वांमध्ये जे काही आहे ते आपणच भरून राहिलेलो आहोत. स्वस्वरूप म्हणजे काय, तर सगळ्यांमध्ये असणारं जे चैतन्य ते जर एकच आहे तर सगळीकडे मीच भरून आहे. भगवंत सांगतोय ना की सगळीकडे मीच आहे. आणि मग सगळीकडे जर मीच आहे, त्या भगवंताला जर आपण ओळखलं तर मग सिद्धाकडे जायला काही वेळ लागणार नाही. अशा प्रकारचा विचार ह्या सिद्ध लक्षणामध्ये आपल्याला पाहायचा आहे. काय काय सिद्धाच्या ठिकाणी गुण असतात. अगदीच नेहमीच्या भाषेमध्ये म्हणायचं तो निस्वार्थी असतो. आपल्याला काही मोठेपणा मिळावा म्हणून तो कुठलीच कामं करत नाही. कोणाच्याही मदतीला गेला तर 4 लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी या माणसाची जराही अपेक्षा नसते, आपली असते. आपण अशालाच मदत करायला जातो की आपल्यावर वेळ येतो तो मदत करायला येईल. देणे घेणे असते आपले. आपण काय कोणी आपल्याला देणार नाही तरी देखील आपण मदत करू असं आपण करणार नाही. आपला सगळा देवाणघेवाणाचा मामला असतो. सिद्ध कसा वेगळा आहे तर त्याचा देवाणघेवाणाचा मामला नाही आहे. त्याला मदत करायला त्याला कोणीतरी मदत करावी या भावनेने तो करतच नाही आहे.
त्याचं काम आहे ते आणि म्हणून तो करतो. त्यामुळे निष्काम निस्पृहपणानं केलेली मदत असते. याचा अर्थच ते अत्यंत पवित्र असं त्याचं आचरण असतं. आपण आपल्या मनाशी सगळ्यांनी विचार केला की आपल्याला कळतं की आपण सुद्धा मदतीला जात नाही असं नाही, पण अशा प्रकारचा भाव अंतःकरणात असतो असं नाही, किंवा त्या क्षणाला असतो पण असं आपण धरूया. पण काही काळ मध्ये गेला आणि त्या दुसऱ्याचं वागणं त्याच्याबद्दलचं आपल्या याच्यात नसलं की आपण काय आम्ही एवढी मदतीला धावलो, आमच्या वेळेला कोणीसुद्धा आलं नाही येत असं, म्हणजे तेव्हा तू मदत केलीस हा विचार हा होता असा त्याचा अर्थ झाला. त्यामुळे मदतीला जाताना कदाचित आपण करूसुद्धा तेव्हा निस्पृहपणे निस्वार्थपणानं आपली मदत असेल, पण कुठेतरी एक अंतर्मनात भाव असेल की मी जर केला आहे तर माझ्यावर वेळ येईल तेव्हा तरी मला मदत केली पाहिजे. हे बद्धासारखं झालं. सिद्ध जो आहे त्याच्या मनात हा विचार पण येत नाही. गंमत म्हणून गोष्ट सांगतात, एक मुलगा विहिरीत पडला होता. बघणारे लोक खूप होते. एका तरुण मुलांनी उभी मारल्याला कळलं, त्या मुलांनी त्या छोट्या मुलाला पडलेल्या मुलाला वाचवला देखील. मग लोकांनी त्याचं खूप कौतुक केलं, अरे वा वा खरंच बघे खूप असतात कुणीच मदतीला गेलं नाही, पण तू छान काम केलंस रे बघ, त्या पोराचा जीव वाचवलास वगैरे. ते म्हणाले सगळं ठीक आहे पण आधी मला ढकललं कुणी सांगा. ही अशी परिस्थिती आहे की आहे हिंमत पण करायला जाणार नाही आम्ही. मग कुणीतरी ढकललाय म्हटल्यावर गेला, मग त्यांनी केलं आणि ते सगळं आहे, पण मी होऊन पुढे जाणार नाही, काय ते करायचं ते करून देत, लोक जातील. अशी प्रवृत्ती आपली वाढली आहे. ते कसे सिद्धाकडे जाणार? सिद्धाकडे जायला निस्पृहपणे निस्वार्थीपणानं ज्याला कोणाला अत्यंत पवित्र काम अशा अर्थानेच प्रत्येक गोष्टीकडे पाहायला पाहिजे, तर त्याला आपल्याला म्हणता येईल. बृहदारण्यक उपनिषद याज्ञवल्क्य आणि मैत्रीचा एक संवाद आहे. सिद्धाची लक्षणं याज्ञवल्क्य मुनी आपल्या मैत्रीला सांगतात. ते म्हणतात अंतर्यामी स्वस्वरूपाशी समरस झालं पाहिजे. स्वस्वरूप आपल्याला कळतं, आपण ज्याला चैतन्य म्हणतो, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ज्याला आपण जीव म्हणतो, हा जो आपल्यामध्ये आहे त्या स्वस्वरूपाशी आपण समरस होऊन झालं पाहिजे. आणि तेव्हा ते असं समरस झाल्यावर आपल्याकडून जे वर्तन होईल ना, साधकाचं वर्तन जेव्हा आपण स्वस्वरूप ओळखल्यानंतर होईल ना, त्यावेळीची जी गोष्ट आहे ती सिद्धाची अवस्था आहे. थोडं नीट समजून घ्यायसारखी गोष्ट आहे. याज्ञवल्क्य मैत्रीला सांगतायत की स्वस्वरूप ओळखल्यानंतर आपली जी कृती होते ना ती अत्यंत पवित्र असते. तर ती झाल्याशिवाय किंवा तशी कृती आपल्या हातून झाल्याशिवाय सिद्धावस्थेला आपण पोचणार नाही. म्हणजे आत्ता सांगितलेलीच गोष्ट याज्ञवल्क्य मैत्रीला सांगतायत. म्हणून उपनिषदाचा आधार दासबोधाला कसा आहे यापुरतंच आपण उदाहरण घेतलं आहे की स्वस्वरूप ज्यांनी ओळखलेलं आहे मग त्याची अशी परतफेडीची भावना नसतेच. ज्याला स्वस्वरूप कळलेलं आहे, सगळ्यांमध्ये असणारा ईश्वर ज्याला कळलेला आहे, या क्षणाला ही आत्ता आवश्यकताही करायची, मग नंतरच्या क्षणाला काय होईल याचा विचारसुद्धा मनात येता कामा नये. असं झाल्याशिवाय सिद्धावस्था येणं कठीण आहे. उत्तम साधक बनून हळूहळू बदल होईल, नाही यशातला भाग नाही. उत्तम साधक बनायचं की काम होईल. आणि म्हणून मग श्रोत्यांचा प्रश्न आहे की या सिद्धाला ओळखायचं कसं, किंवा एखाद्याला ही अशी आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, त्या आत्मज्ञानाची प्राप्ती झालेला तो कसा असतो, तो कसा ओळखायचा. आता तुमच्या आमच्यासारखंच सगळं त्याचं असणार ना बाह्य दृश्य, त्यामुळे असंच देहधारी असणारा पण आत्मज्ञानी आहे, हे त्याला ओळखायचं कसं असा प्रश्न याला विचारला आहे. दुसऱ्या ह्याच्यात आहे, झाले आत्मज्ञान बरवे हे कैसेनी पा जाणावे म्हणून बोलिले स्वभावे साधू लक्षणे. त्याच्यासाठी ही साधूची किंवा सिद्धाची लक्षणं मी तुम्हाला सांगतो आहे. वेदांमध्ये सिद्धाची व्याख्या केलेली आहे, नाही यशातला भाग नाही. त्यांनी असं म्हटलं की आत्मस्वरूपी जो सिद्ध असतो ना त्याला सिद्धी प्राप्त आहे. आत्मस्वरूपाशी जो अगदी तदाकार झालेला आहे, आत्ता म्हटलं स्वस्वरूपाशी तदाकार पाहिजे. हे सगळं ईश्वराचं आहे. आपल्याला बोलायला सोपं आहे की आपल्याला जे काही 70, 72, 75, 80 वर्षाचं आयुष्य लाभलेलं असेल ते हे आपलं भाड्याने घेतलेलं घर आहे, खरं घर नाही आहे, आपण मालक नाही. मालक जो आहे ते स्वस्वरूप आहे, तो भगवंतच मालक आहे. त्यांनी आपल्याला काही काळ या भाडोत्री पाठवलेलं आहे या देहाचं. हे सगळं बोलायला सोपं आहे, पण आपण आता काय झालं आहे, कायदे बदललेत ना. भाडोत्री म्हणतो माझंच घर आहे आणि तसं आपण झालेलं आहे. भाडोत्री झाला तरी तो आता सोडत नाही, तो म्हणतो हे घर माझंच आहे. आणि द्यायला लागतं होतं ना, सोडता येत नाही की त्यांना त्यांचं द्यायला लागतं. हा व्यवहारात जसं आपण पाहतो ना तसंच इथं आहे. वेद म्हणत आहेत की जो स्वस्वरूपावरती सिद्ध झालेला आहे ना, ज्यांनी स्वस्वरूप ओळखला आहे ना, फार थोडी मंडळी अशी असतात की आपण भाडं दिलं, त्या भाड्याचं 1 महिन्याचं भाडं दिलं, महिनाभर आपण राहिलो, आता आपण तिथे राहत नाही त्यावेळी किल्ली मालकाला देऊन टाकावी अशी म्हणणारी फारच थोडी, किंबहुना नाहीच असं आपल्याला दृश्य दिसतं. तसंच जग आहे.
हा जसा व्यवहार आहे तसा इकडे पण व्यवहार हाच आहे की आम्हाला दिलाय भगवंतानी भाड्याने हे घर राहायला, आम्ही आमचाच मालकी हक्क केला आहे, माझं हे माझं हे माझं हे माझं असं सगळं माझं माझं घेऊन बसलं आहे. कसं जाणार सिद्धावस्थेपर्यंत? हे माझं नाही, हे माझं नाही, हे माझं नाही असं करून सगळ्यांना बाजूला करावं लागेल आणि जे उरेल ते ईश्वर रूप ओळखणं म्हणजे सिद्धावस्था आहे. असा 3ऱ्या 4थ्या 5व्या ओळीमध्ये वेदांचा आधार घेऊन समर्थांनी एक थोडक्यात सिद्धाची व्याख्या केली. पुढे 6 ते 22 ओव्यांमध्ये त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगितला. तो आपण लक्षात घ्यायचा आहे की सिद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या माणसाच्या देहाच्या अवस्थेचा विचार करू नये. म्हणजे देहाच्या अवस्थेवरून हा माणूस सिद्ध असणं शक्यच नाही असं म्हणू नये. काही उदाहरणं आपण बघूया म्हणजे आपल्याला कळेल. देहाची अवस्था म्हणजे काय? कालच काहीतरी आपला इथे विषय झाला की नैवेद्य अमकाच देवाला लागतो आणि अमकाच लागत नाही, हे कोणी ठरवायचं? मग आपण गजानन महाराजांच्या आईला सुद्धा का भाकरी आणि कांदा देतो की हो? मग एरवी तर कांदा चालत नाही, मग त्यांना कसा चालतो? असे प्रश्न आपण हे करतो. तर महाराजांना जणू काही हे आवडतं म्हणून आम्ही त्या महाराजांना काही आवडाबिवड्याचं भानगड नव्हते. तुम्ही जे काही समोर द्याल किंवा नाही दिलं तरी स्वतः तृप्तच होते. पण तरी नाही की आम्हीच ठरवायचं त्यांना काय हवं आहे आणि आम्हीच ठरवून त्यांना हे देतो की त्यांना भाकरी आणि कांदा असंच त्यांना द्यायचं आहे. किंवा ते चिनी मोडत आहेत, आम्हीच ठरवलं की ते चिनी मोडत आहेत. चिनीमीची जी गोष्ट घडली की तो जो अग्नी हवा होता आणि त्यांनी नाकारला, अशा ज्या गोष्टी आपण त्यांच्या चरित्रात पाहतो त्याच्यावरून आपल्याला बोध देण्यासाठी या गोष्टी आहेत. पण आम्ही धरून महाराज पण चिनी मोडतात. मला एक तरुण मुलगा म्हणाला की समर्थानं विडा लागायचा मावशी. तर म्हटलं हो, पण समर्थ 1200 सूर्यनमस्कार पण घालायचे. तू सूर्यनमस्कार घाल आणि मग विडा पण खा. आम्ही फक्त समर्थाचा विडा घेणार आणि सूर्यनमस्कार नाही घालणार असं कसं चालेल? त्यामुळे अन्य ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की देहामुळे ज्या आपण पाहतोय त्याचा आणि सिद्धावस्थेचा संबंध लावू नये. अक्कलकोट स्वामींचं पोट मोठं काय म्हणाले, संत माणूस ना असं शरीर, अरे त्याचा काही संबंध नाही आहे. शरीर अवस्था अहो गुरुदेव रानडे त्यांना अन्न लागायचंच नाही. गुरुदेव रानडे नुसतं निरनिराळ्या प्रकारचे चहा बघून तृप्त व्हायचं आहे. कारण अन्न खाल्ल्यानंतर पचनसंस्था इतकी त्यांची नाजूक होती की त्यांना अन्न पचायचं नाही. मग ते नुसतं बघायचे की झाली भूक भागली. ही सिद्धावस्थेची खूण आहे. तुम्ही आम्ही हे नाही असं करून बघ, हे नाही तसं करून बघ, हे खाता येत नाही, हे पचत नाही तर हे करून बघ, किती आपण अल्टरनेटिव्ह देऊ. गुरुदेव खायचं नाही. स्वरूपानंदांना इतक्या व्यथा होत्या, शारीरिक व्यथा होत्या, पण त्यांचं काम जे होतं ते विचारात घेतलं. एवढा मोठा अभंग ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, गीतेसारखा ग्रंथ, सगळ्याचं मराठी ट्रान्सलेशन, केवढी जनसेवा, केवढी देशसेवा, केवढी राष्ट्रसेवा, किती शाळा काढलं, काय केलं नाही त्या माणसाने. तोळामसा तब्येतीचा आणि सिद्धावस्थेचा, शारीरिक अवस्थेचा आणि सिद्धावस्थेचा काही संबंध लावण्याचं कारण नाही आहे असं आपल्याला दिसेल. खूप उदाहरणं आपल्याला देता येईल. दासगणू महाराजांचं एक कवन आहे, पक्की पान की विडिया बनाई ग्रहण करो ये श्यामसुंदरजी. आता काय पक्के पानाची विडी काय श्यामसुंदराला? पण दासगणू महाराजांनी दिली. भक्तगणांना जे जे लागतं ना ते भक्तगण म्हणतो भगवंताला पण देऊया. अशा पद्धती त्या ते धरून नाही बसायचं. अहो आमच्या कृष्णाला 56 भोग पण लागायचे की हो, आता त्याला लागायचे का? पण आम्हीच ठरवलं की भगवंत म्हणजे 56 भोग त्याच्यासमोर मांडायचे. कारण तो तसाच आहे. निरनिराळ्या गोष्टी तर आवडतात. नटवरलालच आहे आणि असं नटवरलाल असणार याला आम्ही सगळ्या गोष्टी देतो की, असा विचार करून त्याच्याकडे बघायचं. त्यामुळे संतांकडे, या मोठ्या मंडळींकडे देहाची जी अवस्था आहे त्या देहाच्या अवस्थेवरून त्यांना सिद्ध आहे की नाही याची परीक्षा त्यांची घ्यायची नाही. ज्याच्या साधना संदेहरहित आहे साधनेकडे बघायचं. म्हणजे ही तर मी आपल्याला म्हटलं ना, गुरुदेव रानडेंचं डोळ्यासमोर उदाहरण येतं किंवा स्वरूपानंदांचं येतं. या मंडळींची अगदी अलीकडली आहेत म्हणून आपल्याला यांच्याबद्दल जरा अधिक जवळीक वाटते की या सगळ्यांनी प्रत्यक्ष दाखवलं आहे आपल्याला की ही त्यांची सिद्धावस्था असल्यामुळे त्यांच्याकडून सगळं कार्य झालं आहे. देहाची साथ नव्हती, त्या देह अवस्थेवरून सिद्धावस्था नाही आपल्याला ताडून पाहता येणार. त्यामुळे त्यांची साधना जी आहे ती साधना संदेहरहित आहे. मनामध्ये संशय नाही आहे. जी साधना करतोय ती स्वरूप ओळखण्याची साधना आहे. त्यामुळे ईश्वर सगळीकडे दिसण्याची त्यांची साधना अखंड चालू आहे म्हणून त्यांच्या हातून एवढी मोठी कामं झालेली आहेत, नाहीतर ती झालीच नसते. सदैव आत्मानुसंधानात राहणाऱ्या संतांनाच हे जमू शकतं. तर असं जेव्हा आपण पाहतो ना की त्या माणसाच्या शक्तीच्या बाहेरची कामं एखादा माणूस करतो त्यावेळी आपण ठरवावं की ही ईश्वरी योजना आहे.
ही शारीरिक त्याच्या क्षमतेवरून त्यांनी कामं केलेली नाही आहे. तर त्याची शारीरिक क्षमता तुमच्या आमच्यासारखी आपण मोजू शकतो ना. तर असं कसं होईल, त्यांना पण 24च तास आहेत, आपल्याला पण 24च तास आहेत, त्यांना पण नोकरी घर आहे, त्यांना आपल्याला पण आहे, त्यांना कसं हे जमतं, असे हिशोब आपले असतात. त्यावेळेला लक्षात घ्यायचं की ईश्वरी योजना आहे. आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहणाऱ्या या जो सिद्ध आहे त्या सिद्धाचे तो सतत स्वरूपानुसंधानात असतो, आत्मानुसंधानात असतो. आत बाहेर त्याच्या काठोकाठ समाधान भरलेलं असतं. आता आपण शोधायची अशी माणसं किंवा आपल्याला कळतात की अरे हो असं असू शकतं. आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला माणूस देहाने नाहीसा झाला की मग त्याच्यातलं महत्त्व कळतं. ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. तोपर्यंत आपण ना संशय आपल्या मनात असतो. अहो ते स्वतः एवढे सद्गुरुस्थानी आहेत, पण आमच्याकडे जेवायला आले होते ना तेव्हा अगदी म्हणाले काय करू, मी सहज विचारलं काय करू, ते छान झुणका करू, म्हणजे त्यांना पण आहे रसना, म्हणजे मोह आहे त्याला. अरे काय हिशोब लावता. हे असं जर आपण संदेहाने एखाद्या व्यक्तीकडे पाहिलं तर नाहीच आपल्याला माणूस ओळखता येणार. सद्गुरूचं स्थान आहे म्हणजे की त्यांनी खाणं पिणं सोडलं नाही आहे, की त्यांना काही आवडीनिवडी नाही, तशातला भाग नाही आहे. ते जोग महाराज सांगायचे, त्यांना भाकरीवरती लोण्याचा गोळा लागायचा. लोक म्हणायचे हे एवढे पोचलेले आहेत सिद्धावस्थेला आणि भाकरीवर एवढा लोण्याचा गोळा, तर म्हणजे आम्ही काय गोरसाबरोबर गोशाळाबरोबर खायची का भाकरी, आम्हाला पण चव कळते. आता नाही दिलं तुम्ही तर आम्ही तसं पण खाऊ. श्रीधर स्वामींची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की पेढे शेणात कालवले की काय, तर माझ्या रसनेला त्या पेढ्यांची पुन्हा इच्छा नाही होता कावा. तर सिद्धावस्थेकडे जाणारी माणसं त्यांचं नेहमीच आचरण, त्यांची देहाची जी अवस्था, या अवस्थेचा विचार करू नये. देहाचे व्यापार चालूच असतात. देहाचे व्यापार काय, जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत या देहाच्या गोष्टी चालूच राहणार आहेत. पण त्यांचं देहाकडे पाहणं, हे देह मिथ्या आहे, ही ईश्वराची देण आहे, अशा पद्धतीने ते देहामध्ये वागत असतात. त्यांनी स्वचा माझा देह आहे असा त्यांचा भाव नसतो. हा ईश्वराचा देह आहे आणि ईश्वराने दिलेलं काम या देहाकडून व्हायला हवं आहे आणि ते आपल्याला करायचं आहे, अशा विचाराने तो या जगामध्ये वावरत असतो. असं त्याच्याकडे बघायचं. मनाने तो निराळाच असतो आणि त्यामुळे त्याच्या मनात असे कुठले संदेह येत नाही, कुणाबद्दल काही गैर येत नाही, अपपर भाव नाही, असं आपल्याला दिसतं. समर्थ आपल्याला तेच सांगतात की तो अंतर्यामी अगदी स्थिर असतो. तो बाहेरून आपल्याला चंचल दिसणार नाही असं नाही, तुमच्या आमच्यासारखाच दिसेल, पण तो अंतर्यामी मात्र स्थिर असतो. कुठल्याही घटनेचा, कुठल्याही गोष्टीचा तो असा आपल्या मनावर परिणाम करून आपल्याला स्वतःला त्रस्त करून घेत नाही. अशी फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. सतत संतांची, चांगल्या गोष्टीची संगत त्याला असते. श्रवण मनन चिंतन तो करत असतो आणि असा स्वस्वरूपाचा त्याला साधकाला जेव्हा स्पर्श होतो तेव्हा तो सिद्धावस्थेकडे जातो. ही एक परमार्थाची एक साधना आहे. ती पुढली जी सगळी गोष्ट आहे ना, म्हणजे बद्धापासून मुमुक्षापासून साधकापर्यंत याला आपल्याला प्रयत्न करावे लागतात. पण साधकाकडून सिद्धाकडे जाताना भगवंत आपल्याला मदत करतो. आधी परीक्षा बघतो, काय करतोस बघूया, पण पुन्हा गेलास मागे तर बस मी तरी कशाला करू. पण जेव्हा असं दिसतं की नाही याच्यामध्ये अधिक काहीतरी प्रगती करावी असं आहे, मग भगवंत आपल्याला मदत करो. 4 पावलं आपण परिश्रमाने चालल्याशिवाय भगवंत मदतीला येत नाही. मग सगळा रस्ता कितीही त्रासाचा असो, भगवंत आपल्याला हात धरून घेऊन जातो, असा अनुभव संत मंडळी आपल्याला सांगतात. या अर्थाने आपण पाहायचं, ईश्वर म्हणा, परमेश्वर म्हणा, परमात्मा म्हणा, नाव काही त्याला द्या, या नावाने आपण ज्याला सामान्य भाषेत देव असं म्हणतो, त्या देवाला ओळखायचं, त्या देवाला समजून घ्यायचं, त्याला पाहायचं, त्याला जाणायचं. असं सगळं त्या स्वाभाविक पद्धती, नैसर्गिक पद्धतीनं आपल्यालासुद्धा असं वाटतं की आपल्याला पण देव कळावा. आपल्याला पण काय असं नाही वाटत का राहायलाच उभा प्रत्यक्ष येऊन देव आणि मागायलाच सांगितलं आणि त्यांनी आपल्याला, तर जरा गडबड आहे, काय मागू माहीत नाही, असं काही स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ दे आणि मला सिद्धावस्था प्राप्त होऊ दे, अशी काही डिमांड आपण भगवंताचं करू, अशी काही आपली तयारी नाही. आपल्याला आठवेलच की नाही रे, माझी मुलं बाळं सगळे छान असू देत, कुठेही असू देत, पण सुखात ठेव, असंच काहीतरी मागू होईलच आपली गडबड. पण ज्याला आपण देव म्हणतो, तो जो ईश्वर परमात्मा आहे, त्या देवाला ओळखावं, त्या देवाला प्राप्त करून घ्यावं, त्याचा जो प्राप्तीचा मार्ग आहे तो आपल्याला मिळावा, असं स्वाभाविकपणानं सगळ्या साधकाची इच्छा असते. नसते अशातला की भाग नाही. तो खरंच येईल का नाही तो भाग वेगळा, किंवा तो आपल्याला ओळखता येईल की नाही आपल्याला माहीत नाही, परंतु त्याचं स्वरूप काय आहे किंवा निदान त्याचा आणि आपला संबंध काय आहे. म्हणायला आपण म्हणतो की झाडाचं पानसुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही,
त्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टीला त्याची इच्छा हे महत्त्वाचं असतं. आपण कितीही जरी उड्या मारल्या ते त्याची इच्छा असेल तरच घडणार, हे आपल्याला पक्कं माहिती असतं. असं जरी असलं तरी खरंच त्याचा आणि आपला संबंध काय आहे. माझी जी इच्छा आहे तीच भगवंतानी इच्छा पूर्ण करायची असेल तर नेमकं काय करता येईल. माझी इच्छा काय असायला हवी, त्यांनी पुरी करायला हवी असेल तर, असा सुद्धा विचार साधकाच्या मनात यायला हवा. असं सगळं आता या सगळ्या गोष्टींचा ना आपल्या ऋषीमुनींनी वेध घेतलेला आहे. हा सगळा विचार जो आपल्या सामान्य माणसाच्या मनात येतं की सिद्धावस्था म्हणजे काय आहे, तर याचा वेध त्यांनी घेतला आहे. हे सगळं जे विश्व आहे हे विश्व चैतन्यावर आधारित आहे. 7व्या अध्यायामध्ये गीतेच्या ज्ञान विज्ञान योग चालू आहे सध्या, तिथे पण नेमका हाच विषय आहे की जीव जगत जगदीश्वर असं जे आपण म्हणतो सगळं एकच आहे. तोच ईश्वर, दृश्य जगामध्ये पण सगळीकडे ईश्वर आहे. हे जग निर्माण करणारा पण ईश्वर आहे आणि त्याआधीच निर्माण केलेलं आहे, तोच त्याचा नाशही करणार आहे. म्हणजे प्रभव आणि प्रलय दोन्ही त्याचंच आहे. याला ओळखायचं, याला ओळखणं म्हणजे सिद्धावस्था आहे. हे जे आपलं थोडक्यात असं आहे की माझं जे स्वरूप आहे म्हणजे मी म्हणजे ईश्वरच आहे, हे ज्याला ओळखता आलं आहे ते माझं खरं पहिलं स्फुरण आहे. ते जे आपल्याला लक्षात आलं, आपण सोप्या भाषेमध्ये ज्याला चैतन्य असं म्हणतो, ते जे आपल्याला लक्षात आलं आणि प्रत्यक्ष दिसणार नाही पण विचाराने आपल्याला पटलं तरीसुद्धा या प्रक्रियेचा किंवा या सिद्धावस्थेच्या किंवा या ईश्वराशी असणाऱ्या एकरूपतेचा जो काही भाव आपल्या मनात होतो त्याला योग असं म्हणतात. योग म्हणजे स्वरूप योग, म्हणजे आपल्या चैतन्यपूर्ण आत्मस्वरूपाची जाणीव होणं, त्याला स्वरूप योग होणं म्हणायचं. मानवी जीवनाची ही एक कृतार्थ दरदेहाची माणसाच्या जन्माची एक कृतार्थ होण्याची गोष्ट आहे की त्याला स्वरूप योगाची प्राप्ती होणं. सगळी जे काही धडपड आहे ती त्यासाठी आहे. या स्वरूपयोगाचा अवलंब केला की मग अगदी जीवन आनंदमय होतं. याचा अर्थ तुमची आमची दुःख वेगळी म्हणजे मला नेहमी असं वाटतं की अर्जुनाचं दुःख खरंच खूप मोठं होतं. त्या अर्जुनाच्या तुलनेत आपलं काहीच नाही आहे. आपण कितीही आपल्या दुःखाने किती दुःख गायचं म्हटलं तरी अर्जुनाचं दुःख काही वेगळं, त्याचंसुद्धा दुःख भगवंतानी दूर केलं तर तुमचं आमचं काय एवढंसं. त्यामुळे आपल्याला खरं म्हणजे आनंदमय जीवन जगणं शक्य आहे. आपण रोज उठून कशाला तोड वाकडं करायचं, त्याच्या एवढे प्रश्नच नाही आहेत आपल्याला, खरोखरच नाही आहेत. त्याला किती प्रश्न होते, आपल्याला काहीच येत असे. त्यामुळे त्या स्वरूपयोगाचा अवलंब भगवंत अर्जुनाला करायला सांगतो आहे आणि तोच आपल्याला करायचा आहे. त्या अर्जुनाच्या तुलनेत आपल्याला सोपं आहे. आपल्याला अर्जुना एवढी दुःख नाहीच आहे, मग का नाही बरं आपल्याला होत. पण त्याचं कारण आहे की आमच्या दुःखाची तीव्रताच इतकी असते ना की आम्ही एवढ्याशा छोट्याशा गोष्टींनी भांबावून जातो. म्हणून आपल्याला ते स्वरूपयोग काय आहे तो कळत नाही. पण आपण मनाने अंतःकरणाने त्या स्वरूपाचा अवलंब केला तर जो एक आनंद, मग आपल्याला आपलं जीवन आनंदमय सुंदर करता येईल असा विचार ते आपल्याला 22व्या ओळीपर्यंत सांगतायत. सिद्धाला ओळखण्यासाठी त्याच्या शरीरधर्माकडे, त्याच्या देहधर्माकडे, त्याची देहाच्या अवस्थेकडे विचार करू नका. आणि मग 23व्या ओळीपासून पुष्कळ 48व्या ओळीपर्यंत साधूची लक्षणं सांगितली. अगदी आपल्याला यादी करता येईल किंवा फळ्यावरती शिक्षिकेने 1 2 3 4 मांडावीत आणि लक्षणं सांगावीत अशा समर्थाने सगळ्या ओव्यांमध्ये ह्या सिद्धाची लक्षणं सांगितली. मग असे म्हटलं तसं तो निस्पृह निष्काम असतो. खरोखरच कुठल्याही प्रकारची सिद्धावस्थेत गेलेल्याची कामना नसते. आपण अलेक्झांडरचा प्रसंग मध्यंतरी पाहिला होता की तो एवढा जगत जेता, कुणाला जे हवं ते देणारा, पण तो डायनोसिस म्हणाला की फक्त काय कर, बाजूला कर, मला ऊन घ्यायचं आहे तर बाजूला कर, एवढंच तो म्हणाला. तुझ्या ती केली दे असं निष्काम असं त्याचं हे असतं. त्याची जी कामना आहे कुठल्याही प्रकारची कामना त्याला नसते. आपल्याला हवी असणारी वस्तू किंवा आपल्याला हवी असणारी गोष्ट एखादी मिळाली नाही, आपण सिद्धावस्थेतल्या माणसाची लक्षणं पाहतो आहे, तर समजा आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही, आपल्या मनासारखी मिळाली नाही, आपल्याला हवं तसं घडलं नाही, आपलं सामान्यांचं काय होतं, आपल्याला राग येतो किंवा आपल्याला वाईट तरी वाटतंच. असं व्हायला नको होतं असं आपण लगेच म्हणतो. म्हणजे आपल्या काही अपेक्षा असतात की असं असं झालं आहे तर असं असं व्हायला पाहिजे. हा जो सिद्धावस्थेचा आहे, ज्याला स्वस्वरूप कळलं आहे, त्याला काहीच वाटत नाही. त्या स्वस्वरूपाचा अक्षय ठेवा त्याच्याजवळ असल्यामुळे तो कुठेही कधीही त्या ठेव्यापासून दूर जातच नाही ना, काही अपेक्षाच नाही आहे, आपण करायचं मोकळं व्हायचं. त्यामुळे या माणसाला कधी दुःख होत नाही, त्याला कधी राग येत नाही, त्याचा कधी अपेक्षाभंग नाही.
किती आपल्याला आपण पहिल्या 1-2 पायऱ्यांमध्येच अडकतो सिद्धाच्या लक्षणामध्ये, की आपल्याला एवढ्या तेवढ्यावरून असं वाटतं की अरे असं का बरं आपल्याशी कोणी वागलं. तर त्याला तो जसा आहे का त्यांनी दुसऱ्यांनी आपल्याशी कसं वागावं हे आपल्या हातात नाही आहे. हा सारखा ना आपल्याला चांगला बोध ह्याच्यातून मिळतो बरं का. बऱ्याचदा हा विषय आपल्याला होतो आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनाला सांगता आलं पाहिजे आपल्याला की अरे त्यांनी कसं वागावं हे मी नाही ठरवायचं, तो त्याच्या पद्धतीने वागू दे, मी कसं वागायचं ते मी ठरवतो. असं आपल्याला जमलं की मग आपल्याला राग येत नाही, आपल्याला दुःख होत नाही, आपल्या अपेक्षाभंग होत नाही. हा अगदी पावलोपावली लढणारी गोष्ट आहे. सिद्धा जो आहे त्या सिद्धाची लक्षणं सांगताना त्याचं लगेचच दुसरं म्हणजे पहिलं निष्काम निस्पृहता सांगितली, लगेचचं लक्षण सांगितलं की त्याला राग येत नाही, त्याचा अपेक्षाभंग होत नाही, त्याला दुःख होत नाही. का? कारण त्या दुसऱ्याने कसं वागावं ह्याचा विचार करत नाही. खरं आहे. आत्ताच आम्ही आल्या मृणालीताई त्यांचा एक कालचा प्रसंग शेअर करत होत्या. लगेच आपल्याला आठवण होते की खरं आहे की आपण कोणाला तर आपलं काहीतरी नातेसंबंध असतो, काहीतरी जवळीक असते आणि त्यामुळे त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं, त्यांनी आपली मदत घ्यावी असं वाटलं, अगदीच स्वाभाविक गोष्ट आहे ना. आणि मग ती जर मदत घेतली तर आपल्याला वाईट वाटणारच. मग आता सिद्धावस्थेकडे त्याला तुला वाटतंय तसं कर आणि हो मोकळी, आता त्याच्यात दुःख करायचं नाही, राग बनायचं नाही, काही कसली अपेक्षाच ठेवायची नाही. किंवा पुन्हा जरी असं घडलं तरी मागचं आठवायचं नाही. ही तर फार मोठी गोष्ट असते. आता हे आम्ही इतकं धरून ठेवतो की आम्हाला पुन्हा कधीतरी कुणाही दुसऱ्याबद्दल ते तेच आठवतं. बंधाते गंधे आम्हाला गमतीनं सांगायच्या की म्हणाला एका गावात मी गेले प्रवचनाला, एका बाईने जेवायला बोलावलं. मग गेले जेवायला, ती वांग्याची भाजी केली होती, काही जमली नव्हती. 1-2 वर्ष मध्ये गेली, पुन्हा त्याच गावाला प्रवचन होते, पुन्हा तीच बाई भेटली, पुन्हा तिने जेवायचं आमंत्रण केलं. पहिल्यांदा वांग्याची भाजी आठवली हो. आता काही जरूर होती का? मध्ये 2 वर्ष गेली होती, कितीतरी वेळा चांगल्या प्रकारची वांग्याची भाजी खाऊन पण झाली असेल, तिच्या लक्षात पण नसेल की गेल्या वेळेला आली होती तेव्हा माझ्या होतं. आता ह्याला काय करावं? हा मनुष्य स्वभाव आहे. मग ही आपली काय आहे, साधक अवस्था, सिद्ध अवस्था नाहीच. सिद्ध अवस्थेला जाणाऱ्या माणसाला अशा गोष्टी आठवतच नाहीत. आता आली का पंचायत? आपल्याला आपण आठवलं तर बाजूला करायला सांगितलं इतपत जरा आपण मनाची तयारी करू, पण आठवणारच नाही असं कठीण आहे. त्यामुळे आपण खूपच पहिल्या 2-4 पायऱ्यांवरच आपण अडखळायला लागलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला आता 48व्या होईपर्यंतच्या पायऱ्या चढायच्यात. आता आपलं काय होईल बघूया. पुढल्या ह्याच्यात ते आपल्याला म्हणतात की हा जो असतो ना, हा स्वानंदामध्ये एवढा मग्न असतो. सिद्ध पुरुष सांगतोय आपण. हा जो सिद्ध आहे तो स्वानंदात अत्यंत मग्न असतो. त्याला ना वाद करायला, अरेरावी करायला, दुसऱ्याला मुद्दा पटवून द्यायला त्याला वेळ पण नसतो आणि त्याला त्याची गरज पण वाटत नाही. आता आपण जेव्हा असं वाद न घालणं किंवा एखादा विषय आपण टाळणं केव्हा करतो आपण इथे बोलून काही उपयोग नाही आहे असं म्हणतो आणि वाजवतो, ह्यांच्यापुढे काही सांगून उपयोग नाही म्हणून आपण वाद टाळतो. याचा अर्थ असा नाही आहे की तो आपल्या आनंदामध्ये मग्न आहे. रागाने काही उपयोग होणार नाही म्हणून वाद आपण टाळतो. मुलांना काही सांगायला गेलं, मला माहिती आहे तू काही ऐकणार नाही आहेस माझा, उगाच मी आपली बोलते असंच म्हणतो आपण. त्याचं कारण हेच आहे की आपण ह्या सगळ्या ममत्वामध्ये अडकत असल्यामुळे आपल्याला ह्या किंवा हे अजून अद्वैत जे म्हणतोय ते साधलं नसल्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारच्या इच्छा आहेत. आपल्या मनाचं खावं असं आपल्याला वाटतं, झालं नाही तर दुःख होतं, असं घडतं. पुढल्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगतात की हा जो साधू आहे किंवा सिद्ध आहे तो विकाररहित आहे. विकार आपल्याला शब्द कळतो. विकार म्हणजे परिवर्तन किंवा विकार म्हणजे बदल. तर ते नैसर्गिकरित्या काय जे बदल होणार असतात ते होऊ देत, पण बाकी कुठल्या तो विकारामध्ये अडकत नाही. आणि त्यामुळे त्याला कशाचाही मदमत्सर नाही, दंभ नाही, अहंकार नाही. जे काही बदल आहेत ते नैसर्गिकरित्या जे बदल आहेत त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेले असतात. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा मदमत्सर वाटत नाही. दुसरं असं तो प्रपंचात असून निष्प्रपंच असतो. संतांनी काही प्रपंच केला नाही असं नाही काही, परंतु प्रपंचात राहूनसुद्धा त्यांची दृष्टी कशी असते हे विश्वाची माझे घरं. ते तुमच्या आमच्यासारखा चिमणी कावळ्याच्या संसारात अडकत नाहीत. सावरकरांचे शब्द आहेत की चिमणी कावळ्याचा संसार करायचा असेल तर वेगळा, आपला काही तो संसार नाही. तसं आहे की हे प्रपंच करत नाही तसं नाही म्हणायचं आहे, पण त्यांचा प्रपंच हा विश्वाची माझे घरं अशा प्रकारचा असतो. दुसरं असतं की पंचभूतांचा हा जो विस्तार सगळा आहे, म्हणजे हे दृश्य जग जे आहे ते इतकं गुंतागुंतीचं आहे की त्या गुंतागुंतीच्या जगामध्ये तो राहतो, पण त्याचा लोभ त्याला नसतो.
याच जगामध्ये राहायचं असतं. तुमचं आमचं जसं जग आहे त्याच जगामध्ये तो सिद्धपण वावरतो आहे ना. पण तो वावरत असताना त्या कुठल्याही गोष्टीचा त्याला लोभ नाही आहे, तो त्याच्यात कुठे अडकत नाही आहे. सगळीकडे आपल्या दुःखाचा जर विचार केला तर जिथे जिथे स्वार्थबुद्धी आहे तिथे दुःख असतं. आपण कल्पना म्हणजे विचार करू शकतो मनाशी की दुःख होतं म्हणजे काय, तिथे तिथे आपला थोडासा स्वार्थ असतो. याला स्वार्थबुद्धीच नाही ना, त्यामुळे याला दुःखच नाही. सिद्धावस्थेचं बरं आहे की त्याला काही दुःखाचा प्रश्नच नाही, त्याला स्वार्थच नाही आहे, त्यामुळे त्याला दुःख नाही आहे. बरं असं आहे की हे जे दृश्य जग आहे त्या दृश्य जगाची आसक्ती पण त्याला नाही. हे हवं आहे ते हवं आहे काही नाही, या कार्यक्रमाला जायचं आहे त्या कार्यक्रमाला जायचं आहे, इकडे काहीच नाही. जायचं झालं तर जाऊ, नसलं तर नाही, अशा पद्धतीने त्याचं सगळं असतं. त्यामुळे दृश्य जगामधली कुठलीही आसक्ती त्याला नाही. हे दृश्य नष्ट होणार आहे, खरी गोष्ट आहे. म्हणजे नेहमी असं वाटतं आपल्याला की अगदी कितीही आवडणारी गोष्ट असली, आपण पूर्वी टी व्हीवरच्या सिरियल्स बघायचो आणि एखादी सिरियल आपल्याला खूप आवडून जायची आणि अगदी कितीही जरी आवडली तरी एक 2-4 वर्ष मध्ये जाऊ द्यात किंवा आपण ती कुठली गो होती श्वेतांबरा सिरियल, काय गो होतं त्याच्यात, नाहीच आठवत ना आपल्याला. म्हणजे ह्या गोष्टी आपण प्रयत्न केला ते जातातच, विस्मरणात राहत नाहीतच आपल्याला. त्या दृश्याची ही जी आसक्ती आपल्याला वाटते ना, ती आसक्ती काही कायमची टिकणारी नाहीच आहे. सिद्धावस्थेला ती आसक्तीच नसते. शाश्वत हे नाही आहे हे त्याला पक्कं माहीत असतं, त्यामुळे तो ह्याच्यामध्ये कुठे अडकतच नाही. अडकत नसल्यामुळे दुःख नाही. आम्ही अडकतो म्हणून आम्हाला विस्मरणाचं दुःख आहे, याला काही प्रश्नच नाही, तो काही लक्षात ठेवण्याचं भानगडीतच पडत नाही. मोह नाही, माया नाही, भय नाही. साधू संत जे आहेत ते एकदम असे निवांत असतात, शांत. काहीच त्यांना जगातल्या ज्या गोष्टी घडत असतात त्या सगळ्या गोष्टींचा त्या परिणाम स्वतःवर करून घेत नाही. आम्हाला 4 जूनला काय होणार आहे, आम्हाला रोज श्वास जरा अडकतो, काय होणार आहे, कोण जर अख्खा दिवस आपला वाया जाणार आहे, दुसरं काही होणार नाही आहे. पण मनात रोज आहे की नाही 4 जूनला काय होईल, व्हायला हवं आपल्या मनासारखं, काय होईल, असं सगळं म्हणतो. साधू मात्र अगदी विकाररहित आहे, तो त्यात अडकत नाही. खरं म्हणजे आपण पण ठरवलं पाहिजे की 1-2-3 तासांनी एकदा बघावं काय झालं आहे ते, मग आपले आपले उद्योग करावे, पण आपले चित्त लागणार नाही. सारखा तो चालू ठेवायचा आणि कोण पुढे कोण मागे अखंड, कारण आपल्याला त्यात अडकलो आहे. आपण सिद्ध जो आहे तो अशा या दृश्य जगातल्या कुठल्या गोष्टीत अडकत नाही. बघूया आपल्याला जमतं का. तसं ज्ञानेश्वर माऊली, समर्थ किंवा ही सगळी संत मंडळी ह्या दृश्य जगामध्ये राहूनसुद्धा त्यात अडकली नाहीत. आणि लक्षात असं घ्या की ती अडकली नाहीत, ती अमर झाली. आज आपण त्यांचं नाव घेतो आहे, त्यांच्या दृश्य जगामध्ये त्यांनी त्यांची कामगिरी केली आहे, पण ते दृश्य जगात अडकले नाहीत. आज त्यांचं नाव आपण घेतो आहे, ग्रंथांमुळे घेतो आहे, विचारांमुळे घेतो आहे, त्यांच्या कार्यामुळे घेतो आहे. आपण या दृश्य जगात अडकल्यामुळे आपण तिथेच, आपलं काही पुढे जाणंच होत नाही आहे. त्यामुळे त्यांचं अमरत्व आपल्या लक्षात घेतलं तर काय, असं हे स्वस्वरूपाशी जे तदाकार होणं आहे यांच्यामुळे स्वाभाविकच आहे की त्यांच्या देहाला जे काही काय होत असेल ना, वृद्धापकाळ आहे, व्याधीग्रस्त आहे, त्याचं दुःख त्यांना होतच नाही. हे तर अनुभव आपण संतांच्या बाबतीत अनेक वेळा घेतलेले आहेत, त्याचं काही वेगळं सांगावंच लागत नाही की त्यांना त्यांच्या देहाचं दुःखच नाही आहे, खरोखरच नाही आहे. म्हणजे गुरुदेव जेव्हा नामाला बसत असत, 5-5, 6-6 तास नामाला ते सहज बसायचे. शरीरयष्टीचा विचार केला किंवा देहदुखाचा विचार केला तर आपल्याला खरोखर नुसतं वाचलं तरी आपल्याला अंगावर काटा येतो आपल्या की कसं काय यांना असं जमायचं. 5-5, 6 तास, 6-6 तास नाम. बाबा बेलसरे म्हणायचे की माझं 3 तास नाम झाल्याशिवाय नाही, 8 तास नोकरी करायचे, एवढं मोठं लिखाण करायचं आणि तरी देखील रोज 3 तास नाम घ्यायचंच. 3 तास अशा पद्धतीचा ह्या मंडळींचा विचार केला की आपल्याला सिद्धावस्था काय हे आपल्या लक्षात येतं. कुठल्याही प्रकारचा जो काही प्रसंग येईल तो खेद करण्याचा नाही आहे, दुःख करण्याचा नाही आहे. त्यामुळे त्यांचं हे असं स्वस्वरूपाचा अनुभव घेण्याचा आपल्याला कळेल. दुसरं असं की समर्थांचा एक लाडका शब्द आहे ना, विवेक, तसा विवेक त्यांच्याजवळ असतो. सगळ्या प्रकारची अनासक्तता, सगळ्या प्रकारची निर्वासनता ही एक महत्त्वाची खूण या सिद्ध माणसाजवळ असते. आणि अगदी सगळ्यात शेवटचं पण महत्त्वाचं, त्याचं बोलणं अत्यंत गोड असतं, अत्यंत, म्हणजे कुणालाही तो जराही दुखावणार नाही अशा पद्धतीचंच त्याचं बोलणं असतं. अशी एक यादी आपल्याला
सिद्धावस्थेला असणाऱ्या माणसाची दिलेली आहे. मग आपल्या लक्षात येईल की 48व्या होईपर्यंत ही सगळी आपण सिद्धपुरुष कसा वागतो असं जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपल्या पहिल्या प्रत्येक पायरीवर आपण थोडं थोडं अडखळतो. प्रयत्न करू चढून जाण्याचा, पण आपल्या लक्षात येतं की प्रत्येक पायरी ही आपल्याला अडखळणारी आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, असा त्यांचा विचार असतो. समर्थाने 49वी ओवी आपल्याला दिली आहे, त्याच्यात त्यांनी अगदी हाच भाव आपल्याला वर्णन करून सांगितलं आहे. आज मृणाल त्यांनी पण दासबोध आणलं आहे, त्यामुळे लगेच त्याला ओवी मिळेल. स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडिली देहाची. एकदा स्वरूप कळलं सिद्धावस्थेच्या माणसाला की चिंता सोडिली देहाची, या कारणे होणाऱ्याची चिंता नसे, काय घडतं याची त्याला चिंताच नाही आहे. म्हणून देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, असा दृढ भाव त्या भगवंताशी असला की देहाचा विचार पण त्यांच्या मनामध्ये येत नाही, असं हा सिद्धपुरुषाचं असतं. आणि मग हे सांगता सांगता समर्थ आपल्याला पुढे आता असं सांगणार आहेत की नुसतं असं नाही तर सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, तोची जाणीचे वर्म साधू लक्षणाचे. हेच पहिलं म्हणजे अंतिम स्थिती काय असायला हवी, ती स्थिती प्राप्त झाली की मग या सगळ्या पायऱ्या सोप्या जातील. त्या स्वरूपे सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपला स्वधर्म काय आहे तर स्वरूप ओळखणं हा आपला स्वधर्म आहे. तो एकदा आला की मग बाकी ह्या पायऱ्यांवरती सहज आपल्याला चढून जाता येईल. कारण हे सगळं स्वरूप कळणाऱ्याला काहीच अवघड नाही. आपली गडबड नेमकी तिथेच आहे की आपण आपल्याला या देहाला आपला म्हणत असल्यामुळे देह माझा, त्यामुळे देहाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मलाच अडकायला होतात. ते अडकणं आपलं त्यामुळे होत आहे. एकदा स्वरूपी राहणे हा स्वधर्म म्हटलं की या पायऱ्यांवर अडकणार नाही. अगदी आता असाच विचार ना अनेक ठिकाणी अनेक वेळा आपण वाचतो. भगवद्गीतेमधल्या 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं आपल्याला सांगितले. ती सगळी लक्षणं आणि ही लक्षणाच्यात काहीच फरक नाही आहे. स्थितप्रज्ञ पण असाच असतो. त्याला माऊलींनी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना एक छानसं उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले कसं आहे माहिती आहे का, समुद्रासारखं पाऊस पडला काय न पडला काय त्याच्यावर काय परिणाम होतो, तो जसा आहे तसाच आहे. आंतरबाह्य तृप्त, खूप पडला म्हणून तो काही असा काही त्रस्त होत नाही. समजा नाही पडला तरी त्याच्यावर काही परिणाम दिसत नाही. नद्या सगळ्या कोरड्या ठाक होतात, तसं नाही तसं होत, तो आहे तसा आहे. तसा म्हणे हा सिद्ध असतो. काही येऊ दे त्याचं आपलं समाधानी जीवन असतं. याचं कारण खूप मोठा इंद्रिय संयम त्याच्याजवळ असतो. इंद्रिय त्याची पक्की ताब्यात असतात. नेहमी कासवाचं उदाहरण देतात. कासव जसं बरोबर सगळी इंद्रिय आत ओढून घेतो ना, जरा जरी त्याला असं वाटलं भोवताली काही आहे की तो सगळी इंद्रिय आत ओढतो, तशी आपली सगळी इंद्रिय आत ओढता आली पाहिजेत आपल्याला. म्हणजे मग आपल्याला सिद्धावस्था काय ते कळेल की इंद्रिय बाहेर जातातच कशी. त्या इंद्रियांना जे बाहेरचं दिसतं आहे ते सगळे इंद्रिय तो आत ओढून घेतो आणि त्यामुळे त्या इंद्रिय धावत आहेत असं त्याचं होतच नाही. हे हवं आहे ते हवं आहे, हे बघितलं की जायलाच हवं आहे, एकदा तरी बघायचाच आहे सिनेमा, काही नाही. ती इंद्रिय जातच आहेत कुठे. दिसलं ते दिसलं, मिळालं तर मिळालं, नाही तर नाही, अशी त्याची वृत्ती असते. त्यामुळे सिद्धाला इंद्रिय संयम करता येतो. हा फार मोठा स्थितप्रज्ञाच्या लक्षण आपल्याला इथे पण दिसेल. दुसरं असं की ह्या सिद्धाचं काय होतं, जोपर्यंत इंद्रियांना विषय दिसत नाही ना किंवा त्याला आठवण होत नाही ना, तोपर्यंत आपली पण इंद्रिय दिसतच आहे तो पण शांत असतात. दिसलं की आपली इंद्रिय वळवळ करायला लागतात. त्यांना दिसत असलं तरी ते करत नाही, ते शांत असतात, त्यांच्यावर काहीच त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे आपल्याला सुद्धा लक्षात येईल की या इंद्रिय निग्रहामध्ये म्हणजे आपण समजा ठरवलं की आता काही नाही, त्या जपाला बसले ना तिकडे बाजू ते काय वाचता येते ते बघायला जायची काही आवश्यकता नाही आहे, पण काय वाचताय म्हणजे एक तर कृती केली नाही तरी मौन जात आहे सगळं, त्याचा काहीच उपयोग नाही. जपाला बसलो आहे, सगळे अनुभवच असतात, फार काही लांब जायला लागत नाही. आज सकाळचीच गोष्ट, इथं चौकात काहीतरी खूपच वाजत होतं. आता काही जरूर होती का, चांगलं माझं चाललेलं होतं, काही आवश्यकता होती, इथे जाऊन बघून दिसणार पण नव्हतं, एवढी झाडं आहेत मध्ये काही दिसणार नाही, पण इथे बसून सुद्धा आठवत तेच होतं, मग उपयोग काय. सिद्धावस्थेच्या माणसाला ते आठवतसुद्धा नाही. आम्ही कदाचित कृती नाही करणार एवढी आमची तयारी होईल की बघायला जाणार नाही, काय सगळं आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून सोडून देऊ, पण मन जात आहे ना, ही मोठा फरक आहे की शरीराने समजा कृती नाही केली तरी मनाचं काय. मनाला तिथे इतकं गुंतवायला हवं की ते आवाज पण येतं का म्हणे, किती अवघड गोष्ट आहे. स्थितप्रज्ञ ज्याची प्रज्ञा स्थित आहे त्या ठिकाणी, जे करतोय त्या ठिकाणी जो स्थित आहे
त्याला बाहेरचे आवाज येणार नाही, बाहेर काय चाललं आहे त्याला अपेक्षाच असणारी काही का चालेल ना. खूप आपल्याला स्वतःमध्येच लक्षात येतं की अरे आपण काय 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 गोष्टी करायच्या. आणि हा स्वभाव आहे, स्वरूप आणि स्वभाव. लक्षात ठेवा, आपल्याला जायचं आहे स्वरूपाचा विचार करायचा आहे, पण आपण स्वभावाप्रमाणे वागतो. त्या बिरबलाची गोष्ट सांगतात ह्या गमतीनं. बादशाह बिरबलाच्या गोष्टी आपल्याला खूप अशा उपदेश देणाऱ्या असतात. तर एकदा काय झालं, बादशाहनी त्याच्याकडचं जे एक मांजर होतं ना, त्या मांजराला खूप शहाणं केलं, खूप तयार केलं. इतकं तयार केलं की त्याच्या जेवणाच्या ताटाच्या भोवती ते मांजर असं बसायचं आणि त्या मांजराच्या डोक्यावर तो दिवा लावायचा. त्या दिव्याच्या प्रकाशात बादशाह जेवायचा. आणि बादशाहने एकदा बिरबलाला पंक्तीला बोलावलं, बघ माझं मांजर कसं शिकवलं आहे, त्याच्या अजिबात तो पदार्थाकडे बघणार नाही, त्याच्या डोक्यावरती दिवा लावला ना माझं जेवण होईपर्यंत. आता त्याला छान तृप्त करून जर त्याला ठेवला असा दिवा तर कशाला तो तुझ्या जेवणाकडे बघेल. पण बादशाहला फुशारकी वाटली आणि मांजराला किती शहाणं केलं आहे बघ, असं बादशाहने सांगितलं. बिरबल पंक्तीला होता, तुम्हाला खरंच तुम्ही केलं आहे, कमाल आहे, प्राण्याला एखाद्या असं शिकवण द्यायची, तुम्ही खरंच कौतुक आहे. बादशाहचं खूप कौतुक केलं बिरबलाने. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणाला, खास आता मी ना परत एकदा तुमच्याबरोबर जेवायला येईल, माझ्या पण ताटाभोवती त्याला जरा दिवे, त्याच्याभोवती डोक्यावर दिवे लावतो आहे, चालेल म्हणाला, ये ना उद्या पण ये म्हणाला. मग परत बिरबल त्याच्याकडे जेवायला गेला. त्या दिवशी बिरबला आधी एक मेलेला उंदीर खिशातून आणला आणि त्या मांजराच्या समोर टाकल्यावर जे मांजर धुवून त्या उंदराच्या मागे. स्वभाव जात नाही. आम्हाला कळलं आहे स्वरूपाचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, मन जाऊ द्यायचं. मन जातं ना, स्वभाव आमचा बदलत नाही. त्या मांजराचं तसंच आहे, शिकवल्याप्रमाणे तो वागतोय ना, यशातला भाग नाही. पण जेव्हा त्याला अशी वेळ येते की आपलं खाद्य समोर दिसतं, तो कशाला डोक्यावरचा तो दिवा बघणार, तो जाणारच त्या उंदराच्या मागे. मग बिरबलाने दाखवून दिलं, बादशाह हे सगळं ठीक आहे पण ते नेहमीसाठी नाही, त्याचा जो स्वभाव आहे त्याप्रमाणे तो वागणार. आपलं पण तसंच होत आहे, आपण स्वभावाप्रमाणे वागतो आहे, स्वरूपाकडे जायचं आहे पण स्वभाव आपल्याला सुटत नाही असं होतं. मग या स्थितप्रज्ञाची किंवा सिद्धाची लक्षणं पुन्हा पुन्हा आपल्याला येत आहे. दिसतोय तर हा माणूस लोकांसारखाच, संत मंडळींचा विचार केला तर सगळी आपल्यासारखीच दिसतात, आपल्यासारखंच त्यांचं जीवन असतं, आपल्यासारखेच प्रपंचातल्या अनेक अडचणी असतात, पण तरी ते आपल्यापेक्षा निराळे असतात. आपल्यासारखेच पण आपल्यापेक्षा निराळे असतात. त्यांना संसाराची चिंता नसते. आता चिंता नसते म्हणजे काय, ईश्वराची योजना आहे ना, तो करेल ईश्वर याची त्यांना खात्री असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणू शकतात, तिने उसाचं ताणकंच घातलं हो महाराजांच्या पाठीत बायकोनी, 2 तुकडे झाले, बरं झालं 2 मुलांना 2 झाले म्हणाले. आता काय करावं, एवढं दाडकं घातलं त्याचं दुःख काही नाही, लोकांना वाटूनच टाकले ना. कोणीतरी दिली होती उसाच्या मोळी महाराजांना, इतकं पांडुरंगाचं नाव घेत घेत चाललेत, लोक खुश व्हायचं आहे आणि द्यायचं काहीतरी शेतातलं. एक दिवस दिली उसाची मोळी, यांनी वाटून, आपली पोरं रस्त्यावरची पोरं फरकच आहे ना, सगळ्या पोराला वाटून टाकलं. एक दाडकं एवढंसं घरी आलं, हिला राग आला, खायला पोरांना माझ्या नाही, तुम्हाला कोणी देतं ते घरापर्यंत आणत नाही म्हणून घातलं पाठीत दाणकं, झाले 2 तुकडे. झाले बरं झालं 2 मुलांना 2 झाले. आता ही वृत्ती प्रपंच नाही का आहे, प्रपंचाकडे बघण्याची वृत्ती आहे ना ती वेगळी आहे. ही अशी जी काही म्हणजे बहिरंग जे आहे ते साधकासारखं आहे, तुमच्या आमच्यासारखं वाटेल, पण अंतरंगच आहे ते अखंड समाधानी, अखंड आनंदी, अखंड स्वरूपी गेलेलं असं असतं. सगळी जी काही देहाची जी चंचल कर्म आहेत ना ती कदाचित होत असते, पण अंतःकरण मात्र अगदी निश्चळ आहे. त्याच्यात काही जराही बदल नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही, वगैरे वगैरे. कशाची कुठलीही प्रकारची बंधनं नाही, प्रापंचिक बंधनं तर नाहीतच नाही. अगदी स्वरूपी गेलेल्या संतांची खूण आहे की ते कशाच्याही बंधनात अडकत नाही, मुक्त असतात, सगळ्या गोष्टींपासून ते मुक्त असतात, म्हणून ते आनंदी असतात. आपल्याला सारखं हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, इतक्या विवंचना असतात. यांना कुठल्याच प्रकारच्या चिंता नसतात, चिंतामुक्त असतात ते. त्यांना सन्मान झाला काय, कोणी चांगलं म्हटलं काय, कोणी वाईट म्हटलं काय, कोणी अपमान केला काय, त्यांना काहीच नसतं. आम्हाला सन्मान हवा असतो, अपमान आवडत नाही, दोन्ही असतं. आम्हाला सन्मान झाला तो हवाच असतो, आम्ही 10 वेळा फोन करून सांगतो आज असंच झालं, मला अमक्या मंडळाने अमकं दिलं, सांगायचं असतं, आनंद असतो तो आमचा. अपमान झाला तरी पण आम्ही सांगतो लोकांना, असं बोलली होती, याला काहीच नाही, मान करा अपमान करा काहीच फरक पडत नाही आहे. आता ही ती केवढं अवघड आहे. बरं पुन्हा हे असं झालेलं लक्षात पण ठेवायचं नाही, आधी ते कळत नाहीच, पण समजा कुणी आणखी दाखवून दिलं
ते लक्षात पण घेत नाही. अशा प्रकारची सिद्धावस्थेची खूण असते. अवघड आहे. असा अत्यंत सिद्ध पुरुष जो आहे, अत्यंत निर्मळ आहे, सर्व काळ स्वरूपामध्ये तो अगदी व्यग्र झालेला आहे. देहानं बाहेरून तुमच्या आमच्या जगात दिसत असला, संसारिक माणसासारखी सगळी कर्म करत असला, तरीसुद्धा तो अत्यंत या अशा पद्धतीने वागणारा असतो. कुठल्याही प्रकारचं त्याच्या चित्ताला लेप लागत नाही. नाथांचं शांतीब्रह्मांचं चरित्र पाहिलं की आपल्याला कळतं, छान उत्तम संसार केला त्यांनी, परंतु असा निर्लेपपणाला कशातही ते अडकले नाहीत. ताण नाही, भूक नाही, जो काही नोकरी व्यवसाय आहे तो करायचा, त्या पद्धतीनंच करायचं. म्हणजे रामकृष्ण परमहंस उदाहरण देतात ना, की होडी पाण्यातूनच जाणार ना, त्यामुळे होडी पाण्यात असली पाहिजे, परंतु होडीत पाणी असता कामा नाही. तसं आपल्याला ते सांगतात की शरीरानं ह्या जगात वावरायचं आहे, पण हे सगळं आपल्या याच्यात आणायचं नाही, मनात आणायचं नाही. जायचं शरीर या व्यवहारात हा जे काही आपण समाजामध्ये जसं वागायचं आहे तसं वागलं पाहिजे, पण ते सगळं आपल्या मनात आणायचं नाही. अशा पद्धतीनं अगदी अलिप्तपणानं त्या भगवंताच्या नामरूपामध्ये राहायचं. अन्य कुठलं नामरूप आपल्याला चिकटून घ्यायचंच नाही. आपण आपल्या नावाच्या आणि रूपाच्या चिंतनात असतो, परंतु भगवंताच्या नामरूपामध्ये राहण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत ते आपले कमी पडतात. तुकाराम महाराजांना असं वाटायचं बांधावरून चालायचं आहे, पांडुरंगाच्या नामामध्ये दंग असायचं आहे. पण एक दिवस असा अनुभव आला की चांगले विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग आहे, पण चिमण्या उडाल्या हो, चांगले भातकण खात होत्या त्या. यांना वाईट वाटलं. आता त्यांची चाहूल लागली आणि चिमण्या उडायला, हे नैसर्गिक होणारी गोष्ट आहे ना, त्याच्यात वाईट काय वाटायचं आहे असं तुम्हाला मला वाटेल, पण त्यांना वाटलं. आणि मग असे एकाग्रतेने त्याच बांधावर इतके तल्लीन झाले की चिमण्या अंगाखांद्यावर नाचायला लागल्या. मग बरं वाटलं की तो पण जीव आहे, तो जीव मला का घाबरला, असं माझ्यामध्ये काय आहे की चिमण्याने उडून जावं. माझ्या चिमण्याने उडून जाता का मग, असं राहिलं पाहिजे. शंकराचार्यांनी आपल्या अंगावर पक्ष्यांनी घरटी बांधावी असं वाटे. कल्पना करा की त्या पक्ष्यांना खरं भय आहे, तुमचं आमचं तर आहेच आहे, त्यामुळे आपली चाहूल लागली की ते उडून जाणार हे आपण वारंवार पाहतो आहे. आणि संत मंडळी किंवा सिद्ध मंडळी जी आहेत ती अशी अपेक्षा करत असं घडतं. तुकाराम महाराजांच्या अंगावर चिमण्या खेळायला लागल्या असं आपण पाहतो आहे. तर अशी जी सिद्धावस्था आहे ती फार एका अर्थानं ज्याचं मी पण पूर्णपणानं गळून गेलेलं आहे. सगळी जी काही साधनं म्हणतात ना ती सगळी गळून गेलेली आहेत, त्याला ही सिद्धावस्था. म्हणजे आता काही करायचं उरलं नाही आहे, काही कसली अपेक्षा नाही आहे, सगळीकडे असा आनंद भरून राहिलेला आहे, असा अनुभव ज्याला मिळतो तो सिद्धावस्थेकडे गेलेला असतो असं म्हणायला हरकत नाही. नेहमी असं गंगेचं उदाहरण देतात की गोमुखाशय गंगेचं पाणी कसं असतं, अगदी पवित्र, पण तेच जेव्हा वाहत 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 बंगालच्या सागरापर्यंत येतो तेव्हा गंगेचं काय झालं. आता नाही, आता मोदींनी गंगा स्वच्छ केली, परंतु पूर्वी आपण नेहमी उदाहरण द्यायचो की सागरापर्यंत गेलेली गंगा प्रवाहामध्ये इतक्या गोष्टी तिच्या येतात आणि ते मलिन होऊन जातं. तसं आपल्याला दिसतं की त्या सिद्धाचं जीवन स्फटिकासारखं स्वच्छ निर्मळ असतं. तो प्रवाहाच्या उलट दिशेनं असतो. म्हणून आपण जसं गंगोत्रीकडे जायचं, गोमुखाकडे जायचं, मग गोमुखाकडे जाताना आपला उलटा प्रवास आहे, जसं जसं निर्मळ निर्मळ होत जातं. मग तसंच आपलं आहे, बद्धाकडून आपल्याला सिद्धाकडे जायचं आहे तर निर्मळ होत होत जायचं. तिथे जो प्रवाह आहे तो अत्यंत निर्मळ आहे असं आपल्याला दिसेल. शुद्धता, निर्मलता, पवित्रता असं त्या स्वस्वरूपाच्या जागी, सिद्धाच्या जागी ते आपल्याला दिसेल. व्यावहारिक जगातून ह्या अशा जगाकडे आपल्याला जायचं आहे. सागराकडून, बंगालच्या सागराकडून आपल्याला गोमुखाकडे जायचं आहे, बद्धाकडून सिद्धाकडे आपल्याला जायचं आहे. असं करायचं. समर्थ आपल्याला विवेके सदा स्वस्वरूपी निवाले, स्वस्वरूपी भरावे म्हटलं आहे तसं. आणि स्वस्वरूपी भरायला काय हवं, विवेक हवा असं आपल्याला सांगितलं. आता आपल्याला हे सगळी एवढी लक्षणं पाहता पाहता लक्षात आलं की देह, इंद्रिय आणि मन हे असं वेगवेगळं नाही आहे, हे स्वरूप आहे. काही वेगळं त्याला मानायचं कारण नाही. स्वस्वरूपी निवाले, त्या स्वस्वरूपामध्ये त्यांना ऐकून टाकलं की मग खरं म्हणजे असं आहे की देहाच्या ज्या गोष्टी आहेत त्या देहाच्या गोष्टी इंद्रियांमार्फत करू नयेत म्हणून आपण इंद्रियांना अडवायचा प्रयत्न करू. मनाला अडवणं फार मोठं कठीण आहे. त्यामुळे देह, मन, इंद्रिय हे सगळं सच्चिदानंद स्वरूप करणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. पण आपण त्यांना साधन म्हणून जर वापरायचं ठरवलं, देहाला, मनाला, इंद्रियांना साधन म्हणून वापरायचं ठरवलं तर ह्या सिद्धावस्थाला जे जमतं ते आपल्याला जमेल. देह दुःख ते
सुख मानित जावे, असं आपल्याला करता येईल. असं जमलं तर ते स्वस्वरूपी भरावे म्हणजे काय ते कळेल. अर्थात वारंवार आपल्याला देह म्हणजे मी नाही, देह म्हणजे मी नाही असं आपल्याला सांगावं लागेल. आत्मा म्हणजे आपलं जर स्वतःचं खरं स्वरूप आहे. खरं तर हा सिद्धांत आहे, देह म्हणजे मी नाही आणि आत्मा म्हणजे माझं स्वरूप आहे, हा सिद्धांत आहे. याचा अनुभव जो आहे हा घेणं अतिशय अवघड आहे. आणि म्हणून सिद्ध मंडळी थोडी, नेहमी आपण म्हणतो की निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर माऊली किंवा समर्थांना कल्याण किंवा रामकृष्णांना विवेकानंद, एवढी मंडळी होती शिष्य समुदाय, पण असा एखादाच मिळाला ना. तसं आहे की एवढं सगळं सांगायचं, एखाद्याला त्याचा उपयोग होतो ना, यशातला भाग नाही. असं आत्मसाक्षात्काराकडे नेणारं सिद्धाची लक्षणं या समासात समर्थांनी आपल्याला सांगितलं. आता या सगळ्या याचा जो काही आहे याने आत्मसाक्षात्कार होतो का, ही झाली लक्षणं सिद्धाची. याने आत्मसाक्षात्कार होतो का असा प्रश्न श्रोत्यांच्या मनात आता पुढे लगेच येणारच आहे. मग आत्मसाक्षात्कार व्हायला ही सगळी लक्षणं आपल्याला अंगी करावी लागतील. आणि मग एका शेवटच्या समासामध्ये, म्हणजे हा दशक आपला मायोद्भवाचा आहे, तो दशक संपणार आहे, याच्यामध्ये आपल्याला एक शून्यत्व निरसन असा विषय घेऊन या आत्मसाक्षात्काराची गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला. तो आपण पुढे करणार आहोत. शून्य गोष्ट म्हणजे अजिबात काहीच नसणं, शून्य शब्द आपल्याला कळतो. जसं मोदी शून्य निद्रेचा अभ्यास करणार आहेत, म्हणजे करतच होते ते, त्यांना काही कारणासाठी थांबवलं गेलं आहे. तर ही शून्य निद्रा काय आहे? लक्ष्मणाने शून्य निद्रेचा अभ्यास केला होता. लक्ष्मण 14 वर्ष वनवासात झोपलाच नाही असं आपण वाचतो. मग आपलं असं कसं होईल? तर ते जे शून्य आहे ते शून्य काय आहे त्याचा विचार आपण पुढल्या वेळेला करूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया मा घडो, त्वदीय गुणकेतन ध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विनदुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुही देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.